अरे मम्मी काय झालं? आता दावा टॉयलीमध्ये टॉयलेट मध्ये जावा की नाही लटक मटक चवळी चटक पुढं काय धिंतीन केसाचा ग फुगा तुझा डोळ्यावर बट केसाचा ग फुगा तुझा डोळ्यावर बट केसाचा ग फुगा तुझा डोळ्यावर बट नात चापे कळी तुझं गुलाबी गवठ. मित्रांनो आता आम्ही जाणार आहे युपी लग्नात तेव्हा बघा युपीला आमचे जाणार आहे आहो कसा लग्न dance करतात. लग्न आहे 4 दिवसाचं होणार आहे धूमधडाका तिथं महाराष्ट्राच्या पोराचा युपीच्या धिंगाणा. जावयाचा धिंगाणा आणि तिथं दादागिरी करणारे युपीची लेक आणि महाराष्ट्राचा जावई बसणारे गपचिप. कुठे चाललाय तुम्ही या इकडं कुठे चाललाय कुठे चालले तुम्ही? हॅलो मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो आमच्या कोंबडी आणि कोंबडा आहे ना त्यांचा मी व्हिडिओ शूट करत होते पण ते लाजत होते त्याच्यामुळे ते निघून गेलेत. तर मित्रांनो आज आम्ही काहीतरी करायला चालले ते काय सांगू तुम्हाला. टाइम एवढं पटपट जातं ते मित्रांनो काही सांगता येत नाही. आता सध्या 4 वाजले आहे मित्रांनो. सकाळपासून फक्त आहो इकडं तिकडं फिरतात ते फिरतात नाही म्हणजे ते गिरक्या चक्रा फिकरा मारतात इकडे काय सांगाव दोन शेतात पाणी लावलेला 2 मोटार चालू आहे आणि एक रान तिकडं आहे एक रान वरती आहे तर सारखंच जातात पाणी बघायला. तिकडचे वाप भरलेत की नाही ती बघून यायच्या तिकडचे वाप भरलेत की नाही. लटक मटक चवळी चटक. मित्रांनो खरं सांगू तर लय धावपळ आहे आहोच्या आणि मी माझं मनात एवढं एकदम काय विचार येते की आहो थकतात की नाही सारखंच जातात ते पाणी बघायला पाणी लावायला. खरंच यांना ना मानलंच पाहिजे. तळेला जायचे 2-2 शेतात 2-2 मोटारचे पाणी 3-3 मोटारचे पाणी बघायला काय सांगावं. तर मित्रांनो आज आम्ही चालले ते बघा ट्रॅक्टर डम्पिंग लावून आमचे दादासाहेब आहेत ते लावून गेले ते आणि हे आपले शेण. तर आज आम्ही शेण भरणार ट्रॉलीमध्ये. आणि मित्रांनो सकाळी आहोंनी बघा माझ्या केसात मस्तपैकी फूल लावलेत. त्यांना मी सारखं का म्हणत असते माहिती का की आहो केसात फूल नको लावत जाऊ कारण की भारी वाटतंय पण मला काय वाटतंय की एक फूल खराब होऊन जाईल. जेवढं मी केसात लावते ना फुलाला फुल दिल्यावरती खराब होतं का? नाही सांगा ना मी कशासाठी नाही वापर ती कशासाठी माहिती का कशासाठी वापरत नाही धरून हाणली पाहिजे तिला. हे का माहिती का तिला देवासाठी ठेवायचं असतं फुल देवाला वाह्यासाठी म्हणून ती केसाला लावून देत नाही. मी काय म्हणते माहिती का मित्रांनो तिला हे कळत नाही मित्रांनो की मी ती देवाला न वाहता ह्या देवीला वाहत असतो फुल. हे कळत नाही हिला. थँक्यू. तर मित्रांनो एक सांगू का जेव्हा ते माझ्या केसात फूल लावतात ना सकाळी सकाळी तर मला काय वाटतं की हे जे फूल आहे ना दिवसभर मी लावणार आहे आणि संध्याकाळी मुरझावून जातात म्हणजे एकदम ह्याच्याही एकदम खराब होतात. तर देतो आपण टाकून तर त्याच्यापेक्षा आहे की देवाला वाहू देवाला चढवू देवाचा आशीर्वाद घेऊ. त्यामुळे मी त्यांना म्हणत असते फूल माझ्या केसात नको लावत जाऊ मी देवासाठी ठेवते. त्यामुळे म्हणजे आहो म्हणत असते अगं तुला मी प्रेमाने देते प्रेमाने देते नाही ग प्रेमाने देतो प्रेमाने. मला पुरगी नको बनवू कळलं का काय म्हणतात प्रेमाने देतो ना. हा तर असं म्हणतात बायको असं नको म्हणू प्रेमाने देतो ग तुझ्या केसात लावते आणि ह्याला प्रेम म्हणतात असं म्हणतात का हो काय माहित नाही. तर इकडे बघ मम्मी एवढं खड्डा खत तेवढं झालंय बघ. बघा मित्रांनो खत किती तयार झाले ते आमचे. संपत काकाला काय खत न्यायचं नाही म्हणलं आपण टाकून द्यावं. हे काकाला घेऊन जायचे एक डम्पिंग आपण टाकू आणि एक डम्पिंग काकाला देऊ. तर मित्रांनो आज आम्ही हे जे सगळं शेण तुम्हाला दिसतात ना हे सगळं शेण आम्ही ह्याच्यात भरणार आहे ट्रॉलीमध्ये भरवून शेतात जाऊन टाकणार आहे आणि 2 दिवसात आम्ही इसकडून घेणार आहे. इसकडून ना या काय म्हणतात विस्कडून टाकणार आहे सगळं. विस्कडून हो विस्कटणार आहे रानात खेत सगळं तिकडे रानात न्यायचे गणभाऊच्या रानात धरू झाली. हे बघा मित्रांनो खरंच मित्रांनो आता शेण भरायला लय ताप होणार आहे. 2-3 दिवस लागणार एक डम्पिंग भरायला. संध्याकाळपर्यंत भरून जाईन होय
मित्र म्हणताल माणसं आहेत का भूत आहेत? खत भरा ना तुम्हाला. नाही मित्रांनो, हे जेवढं सगळं तुम्हाला खत दिसतंय या, ते थोडं हलकं दिसतात का? लय म्हणजे नाही तर 2-2.5 डम्पिंग असेल ना हो. हा काय माहिती आता, जेवढं असेल तेवढं सांग, भरून न्यायचं आपल्याला काय. हो बरोबर. तर चला मित्रांनो, प्युरू काही लागलेत नाही. माझं फेवरेट प्युरू असते मित्रांनो, आणि माझं फेवरेट तू असते. कच्चा आहे. एक प्युरू आहे पण नका कच्चा आहे. हे बघ असं भरून द्यायचं मला, मी उचलणार. जय माता दी, जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली. मग मी असं टाकणार. बघा मित्रांनो, असं टाकावं लागतंय हा खत. हे सगळं भरून द्यायचं. तू मी भरून देऊ? बरं ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही असंच कंटिन्यू व्हिडिओमध्ये बनवून राहा. फटाफट मग आम्ही पटकन काम आवरून घेते, तोपर्यंत तुम्ही असंच व्हिडिओ बघत राहा. काय हो का नेट आहे? हाय का? बस का आता ते खालच घ्यायचं तर बरं. आता किडा दिसणार आहे ते. कोंबड्या सुट्टी नाही द्या, लय द्या खाणार. दिल देने की रुत आई, दिल लेने की रुत आई. उसके आगे भी बोल दिया करो यार पूरा गाना नहीं आता हमको. फिर गाने का ही क्यों? क्यों गाने का दिल को तसल्ली होती है नहीं. कि हमें गाना आता है. मित्रांनो, गाणं म्हणायचं तर सगळे म्हणायचे, त्यामुळे मला पण थोडी थोडी येतात. मी पण बोलू शकते ना, नाही म्हण बोलत मी. मग मी म्हणू का? हा पूर्ण बोला. तुझा झगा ग वाऱ्यावर उडतो. धिंतनाना 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 धिंतीन धिंतनाना 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 धिंतीन धिंतनाना 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 पुढं पुढं काय? धिंतनाना धिंतनाना धिंतीन. केसाचा ग फुगा तुझा डोळ्यावर बट, केसाचा ग फुगा तुझा डोळ्यावर बट, केसाचा ग फुगा तुझा डोळ्यावर बट, नात चापे कळी तुझं गुलाबी गोठ. धिंतनाना पुढं. हाय धिंतनाना 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 धिंतीन. बस मित्रांनो, एवढंच येते त्यांना, पूर्ण नाही येत. आज म्हणते की बघा मित्रांनो, आहे का अजून म्हणायच्या आधीच म्हणते बस जा. तेवढंच मित्रांनो बोर होईल. एवढं नाही, धिंतनाना ही गाणं लागलं मित्र सुद्धा नाचायला लागतील माहिती का तुला. डीजे मध्ये वाजत ना डीजे. हा, मग मी म्हणलं तरी त्यांच्या अंगात थोडं सळसळ असेल रक्त माहिती का. मित्रांनो, आता आम्ही जाणार आहे युपी लग्नात. तेव्हा बघा युपीला आमचे जाणार आहे. आहो कसा dance करतात. लग्न आहे 4 दिवसाचं, होणार आहे धूमधडाका तिथं महाराष्ट्राच्या पोराचा, युपीच्या धिंगाणा. जावयाचा. धिंगाणा. आणि तिथं दादागिरी करणारे युपीची लेक आणि महाराष्ट्राचा जावई बसणारे गपचिप. आणि तिथं धिंगाणा होणार आहे युपीच्या जावयाचा धिंगाणा होणार आहे युपीला. हा, युपीला डीजे समोर. महाराष्ट्राचा लेख युपीचा जावई. मस्त डान्स. बघू आमच्या अहोला डान्स येतात की नाही. मला मित्रांनो? डान्स येत नाही मित्रांनो, माझे फक्त डुंगण हलत. लचक मचक लचक मचक. जसे येतात तसं डान्स करतात आहो. हा, जसं येतो तसा डान्स करतो, फक्त हसायजोगा डान्स करतो. कॉमेडी. आधी ही भरून घेऊ. हा, तिकडून जाण्याचं ना. हा तीच की, आधी ही भरून घेऊ, मग ही फोडावं लागेल ना. म्हणजे ये जायला सोपं. हिथलं नाही भरायचं लगेच. का? मला हाईट आहे ना हे जेव्हा हा, टाकायला. हा. आधी तिकडून तो ते दिसते ना रामभाऊच्या बांधापासून इकडे भरत यायचं. चालतंय. निघा मेल तिकडं, तिकडून ना. या झाडाच्या इकडलं जेवढं दिसतं ना तेवढं भरून यायचं.
अरे मम्मी, जे लहान आहे ना ते मी उचलू शकते आणि जे मोठं आहे ते उचला येत नाही. मित्रांनो बघा तुमची शिल्पाताई काय करते. ते हातात गुजगुज लागतात असा. गद्दा की तरह. मित्रांनो हे काय आहे माहिती का, किडा आहे. मी माझ्या कोंबड्यांचं जुगाड करते, जुगाड. कोंबड्यांसाठी चिकन तयार करायचं चाललंय फ्राय शिल्पाताईचं. बघा मित्रांनो हो का, इकडे आहे अजून. कोंबड्या खातात ते किड. हे बघा मित्रांनो किड ह्याच्यामध्ये दम्याला किती गोळा करते शिल्पाताई. अनुसला दे एक. थांब मी देतो. अनुस पण घाबरतात. कुठे गेला अजून? लगेच ते मातीमध्ये गोबर मध्ये जातात ते. इकडे इथं इथं बघ इथंच एवढ्यातच गावतील गोबर मध्ये कुठं. मित्रांनो हे आमचे कोंबडे. इथं इथं तिकडं नाहीच. अरे मम्मी, कुछ कुछ लग रहा है. ये अंदर कैसे जा रहे हैं? मातीत घुसतात लगेच ते बघ. बाबू त्याचे पाय मोठे मोठे आहे. काय करत नाही ते. दोन दोन मित्रांनो भरपूर बघा किती मी ठेवलाय. कोंबड्या खातील का एवढ्या? भरून पोट भरून बसवतील. आधी तिकडे जोगवलेत. पटकन टाक त्यांना, परत टाकू उद्याच्याला. बस का एवढं. हा या. मित्रांनो जपानलाही खातात लोक. तर मित्रांनो बघा एवढं गोळा केलं ते मी माझ्या कोंबड्यांसाठी. कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. पहिले आहेत ना हाताला लावलं की मला लय भिनभिन वाटायचे. आता तर थोडं मी हातात असं धरते तरी मला असं गुजगुज वाटतात, त्यामुळे मी नाही धरत. तरी मी कोंबड्यांसाठी धरलेला आहे. तर चला या 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 आल्या 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 या. टाक तिथं पुढं. या 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 दादा त्या कुटीमध्ये कोंबड्यात हाणून ये. या 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 घ्या खावा. आज शिल्पाताईने तुमच्यासाठी मस्त चिकन तंदूर ठेवलंय, खावा. अरे मम्मी कसं खातो तो, जसं आपण चिकन खाते तसं. या 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 या. एक एक घेऊन चालले ते. मित्रांनो बघा कसं जुगाड झालेत आमच्या कोंबड्यांसाठी. त्यांचे पोट भरलेत आता पोट त्यामुळे भरून खाईनात खाणार तिले. आहे. या मम्मी जिवंतच घेऊन चालले ते. काय झालं? चालतात का तू माझ्या पायात आलत काय? तिकडे काय होतं कुठं काय? पायात असं वाटलं माझं पाय. हो ती होतं का किडा मला वाटते. बघा मित्रांनो एवढं आमच्याकडे एवढं मोठ्या मोठ्या किड्या नसतं मम्मी. खरंच मित्रांनो आता आहे ना महाराष्ट्रामध्ये कलरची किड्या दिसतात आहे मला. तर काय सांगू आमच्याकडे असल्या किड्या नसतं. एक दादा म्हणत होते अगं दीदी तू महाराष्ट्राची झाली, आता आमच्याकडच्या नको बोलत जाऊ, तू महाराष्ट्राची झाली. तर जिथं माझं लहानपणी झाले ते तिकडचे मी जागा कसं विसरू, तिथं माझा जन्म झाले ते. बरोबर मी तिकडचे कसं विसरू. अधून मधून तर तिकडची आठवणी येतात मित्रांनो, समजून घ्यायचे. तर मित्रांनो आता दावा टॉयलीमध्ये टॉयलेट मध्ये जावा. टायलीमध्ये दाखवा ना मित्रांनो ना. मित्रांनो खत बघा ट्रॉली सपाट भरलेली आहे. मित्रांनो हे बघा एवढं आम्ही ट्रॉलीमध्ये खत भरलेलं आहे. हे बघा आता हे तुडवायचे खत तुडवायला जायचे मला. आता
हे बघा मित्रांनो, एवढं भरून ठेवलेत आम्ही आणि अजून भरायचे ना हो? अजून भरायचं, आता तुडवायचं असं. हे बघा मित्रांनो, असं तुडून घ्यायचे, मग अजून भरून घ्यायचे आणि भरल्यानंतर उद्या आम्ही सकाळी रानात जाणार आहे टाकायला ना हो? ट्रॉलीमध्ये असं खत भरून मित्रांनो तुडवणार आणि उद्या शेतामध्ये नेणार मित्रांनो. तर मित्रांनो बघा आता हो, त्याला तुडून घेतात चांगला आणि इथं आमच्या बाळ पण आले ते तोडवायला. लय कामं करतात मित्रांनो आमच्या पोरगा. हे बघा, जेवढं होतं तेवढं तो काम करतो. काका गेलेत का शिवांश? गेले. तो शाळेत गेलता, शाळेत ना आला आणि काम करायला लागलं. तर चला मित्रांनो, भरपूर अंधार झाले, ते अजून काम राहिले ते करायला, म्हणजे गायचं शेण उचलायचे अजून आणि गुरांना खाय टाकायचे, आहो जायचे अजून, हाती घास तोडायला. तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते मित्रांनो, कारण की भरपूर काम आहे आणि अंधार पण झालेला आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आजचे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो, कारण की लय मेहनत लागतं असा व्हिडिओ काढायला. तर तुम्ही छान छान कमेंट करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच सपोर्ट आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या कायम पाठीशी. बरोबर मित्रांनो, कायम तुमचं सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. काय चुकलं असेल तर माफ करा. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो.